मुंबईच्या चेंबूर परिसरातील प्रभाग क्रमांक 173 मध्ये महायुतीच्या उमेदवार पूजा कांबळे आणि भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकरांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। प्रचाराच्या वेळी या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आलेले। यावेळी केळुसकरांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या, तर पूजा कांबळेंच्या कार्यकर्त्यांनी केळुसकरांविरोधात गली गली में शोर है, एबी फॉर्म चोर है अशा घोषणा दिल्या। केळुसकर यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत भाजपचा झेरॉक्स काढलेला एबी फॉर्म जोडलेला। निवडणूक आयोगाने हा अर्ज स्वीकारल्यानं केळुसकर यांना कमळ चिन्ह मिळाले। याच प्रभागातनं महायुतीकडनं शिवसेनेच्या पूजा कांबळे अधिकृत उमेदवार आहेत। भाजपच्या तक्रारीनंतर केळुसकरांविरोधात गुन्हा दाखल झालाय, तरीही त्या कमळ चिन्हावरच प्रचार करत आहेत। तर घोषणाबाजीनंतर कांबळे आणि केळुसकर यांनी एकमेकांवर कशी टीका केली आहे ते पाहूया। मित्रांनो, सोशल मीडिया बघाल तर तेच असे घोषणा द्यायचे, 50 खोके एकदम ओके। आमच्या तोंडून थोडंसं चुकीचं आलं, आम्ही चुकीच्या घोषणा दिल्या। माझा मित्र स्लम मध्ये राहायचा आणि स्लम मध्ये राहिल्यानंतर अचानकपणे यांनी ह्या कालावधीमध्ये जी काही कालावधी असेल त्या कालावधीमध्ये आपली जंगम प्रॉपर्टी 11 करोड रुपये दाखवली। मग हे पैसे आले कुठून? घोषणा बदलली। ही 11 करोडची प्रॉपर्टी आली कुठून? म्हणून आम्ही नवीन घोषणा तयार केली आहे, 11 खोके 11 खोके। खोटाडा कुठे माणूस तुम्हाला कळतं याच्यामध्ये, म्हणजे जे तोंडाला येईल ते बोलणारा माणूस आहे। आता एबी फॉर्म चोर का बोलतात लोक? कशामुळे बोलतायत? आम्ही नाही बोलत, लोक बोलतायत। त्या ठिकाणी माननीय मुंबईचे अध्यक्ष अमित साटम साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की बाबा ह्या माणसांनी यांनी फॉर्म चोरलेला, डुप्लिकेट वापरलेला आहे। भाजपच्या वतीने त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, बरोबर ना? आणि शिवसेना, भाजप, आरपीआय, महायुतीच्या वतीने माझी मिसेस पूजा रामदास कांबळे ह्या उभ्या आहेत। ह्या एक सुशिक्षित आहेत, एक शिक्षिका आहेत आणि या ठिकाणी आम्ही टीका करणारे माणसं नाही आहेत। आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ आणि त्यासोबत ही भाजप कार्यालयातूनच स्वतः त्यांच्या नावाने एफआयआर झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।